माझं गाणं रंगात आलं, नगरच्या लोकात खोलवर रुजलं. रात्री 1 वाजेपर्यंत कार्यक्रम चालला. मग माव साठेंच्या घरी मुक्कामास गेलो. दुसऱ्या दिवशी सकाळीच काल मला भेटून गेलेले माधवराव गायकवाड दारात येऊन उभे. माधवरावांच्या चिवटपणानं माझा स्वभाव कुठल्या कुठे पळाला. त्यांना मी बसायला सांगितलं. तोवर साठेबाईंनी चहा आणून दिला. साहेबांचं आवरणं चालू होतं. त्यांना कोर्टात जाण्याची घाई होती. माधवराव माझ्याजवळ बसले आणि त्यांनी काही लिहिलेली कागदांची पानं व्यवस्थितरित्या जुळवलेली अशी माझ्यासमोर ठेवली. ते एकटाकी लिखाण आणि स्वच्छ अक्षर पाहून मी अवाक झालो. ते मोत्यासारखे अक्षर बघत राहिलो. काय आहे हे, मी विचारले. दादा, तुमची गाणी आहेत ही. काल रात्रीच्या गांधी मैदानातली तुम्ही गायलेली गाणी, माधवराव विनम्रपणे म्हणाले. मी ती पाने हळुवारपणे हातात घेतली, निहाळली. खरंच ती गाणी रात्री मी गायलेली जशीच्या तशीच होती. ही गाणी तुम्हाला कशी लाभली, मी कुतूहलानं विचारलं. तुम्ही स्टेजवर कार्यक्रम करीत असताना, माधवराव गायकवाड म्हणाले, तुम्ही स्टेजवर कार्यक्रम करीत असताना आम्ही 3-4 जण लाऊडस्पीकरजवळ बसून तुम्ही गात असताना आम्ही कागदावर लिहून घेत होतो. ही सगळी तुमची गाणी लिहून काढलीत. आणि मग ती गीते कार्यक्रम संपवून मी घरी गेल्यावर ती गोळा केलेली तुमची गीतं व्यवस्थित स्वच्छ अक्षरात मी लिहून घेतली. अरे वा, मी उद्गारलो. दादा एक विनंती आहे, सांगा. ही लिहून घेतलेली गीते जरा तपासून द्याल का? म्हणजे अक्षराचीही चूक नाही होणार. ती अक्षर आणि ती माझं गाणं चालू असताना लिहून घेतलेली गाणी पाहून मला खूपच समाधान वाटले. हे अक्षर कुणाचं आहे, मी माधवरावांना विचारलं. अगदी माझंच आहे दादा, हात जोडून माधवराव मला म्हणाले. मी पुढं सरकलो. माधवराव गायकवाडांच्या पाठीवर शाबासकीची थाप टाकली आणि सहृदयतेने उद्गारलो. मला ज्या अक्षराचा माणूस पाहिजे होता तो आज मला मिळाला. इथून पुढे तुम्हीच माझे महाराष्ट्रातील एकमेव गीत संग्राहक राहाल. माझा निर्णय ऐकून माधवराव गायकवाड प्रचंड उत्साही झालेले दिसले. माधवरावांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. मी मग त्याच वेळी माझ्या बॅगमध्ये असलेल्या 2-3 गाण्याच्या वह्या म्हणजे माझ्या चोपड्या काढल्या आणि क्षणाचाही विलंब न करता माधवरावांच्या हवाली तशाच्या तशा केल्या व म्हणालो, माधवराव, ह्या चोपड्या आता तुमच्या घरी न्या आणि तुम्ही गाणी लिहून घेतली की मग चोपड्या नाशिकला नेऊन आमच्या घरी ठेवीत जा. मग अजून एक सांगितलं त्यांना. मी म्हणालो, मी जे काही नवीन लिहीन ते नाशिकला ठेवील. तुम्ही ते शांताबाईकडून वेळोवेळी घेऊन जा असं मी म्हणालो. आणि हाच माणूस माझ्या गाण्यांना कागदावर जिवंत ठेवील याची मला खात्री पटली. माधवराव गायकवाडांमुळे माझा अहमदनगर शहरातील जिव्हाळा वाढतच चालला. कारण नगरला मी आलो की मुक्काम हा माधवराव गायकवाड यांच्याकडेच ठरलेला असे. नंतर नगरच्या दिल्ली दरवाजापासून आत गेलं की माधवराव गायकवाड ज्या नालेगावच्या वस्तीत राहायचे तिथं त्यांनी माझ्यासाठी एका स्वतंत्र अशा खोलीची व्यवस्था केली. अनेक कार्यकर्ते मला तिथं भेटायला येत. नेते मंडळीही येऊ लागली. आदराने मला आपल्या घरी बोलावू लागली. पण मी त्यांना सांगू लागलो की मला माझे हेच झोपडीचे घर जिव्हाळ्याचे आहे. येथील चटणी भाकरीतच मला गोडी आहे. गौतम नगर म्हणजेच या नालेगावच्या माधवराव गायकवाडांच्या घरी राहून मी अनेक गीते लिहून काढली. आणि मग मला या वस्तीबद्दल, येथील लोकांबद्दल कमालीचा जिव्हाळा वाटू लागला. त्यांच्या सुखदुःखात मी सहभागी होऊ लागलो. वस्तीमध्ये एक तारी भजनी मंडळ होतं. त्यांच्यात मी रममाण झालो. त्यांच्यामध्ये मी रममाण होत असे. आणि मी माधवराव गायकवाडांना माझा धाकटा भाऊच मानलं.
त्यांची आई सीताबाई, वडील सतोबा यांची व माझी चांगली जवळीक झाली. मी त्यांच्या दारात पाऊल टाकलं की घरात आनंदाचं कारंजं फुलायचं. घरात व वस्तीत एक प्रकारचं नवचैतन्य निर्माण होई. माधवरावांच्या धाकट्या भावाला रवींद्रला हर्षवर्धन व अजिंक्य अशी 2 मुलं होती. त्यांचा खूप लाडा लागला मला. हर्षवर्धनला तर गाणी गाऊन मी जेवण भरवू लागलो, झोपवू लागलो. त्या घरातला जिव्हाळा जसजसे दिवस जातील तसतसा वाढतच चालला होता. माधवरावांची पत्नी सौ सुनीता माझं जेवण वगैरे वेळेवर करून देत असे. एकदा असंच झालं. सुनीता जेवणाचं ताट घेऊन आली. मी नवगीत लिहित होतो. दादा जेवण करून घ्या असं म्हणून ती निघून गेली. बरं ठेव मी म्हणालो. त्या दिवशी गाणं काही नीट मनासारखं जुळत नव्हतं. माझं खाडाखोड करीत शब्दांचे जुळव करणं चालूच होतं. 5-7 मिनिटांनी सुनीता आली. तिनं पाहिलं मी अजून जेवणाचं ताट पुढं घेतलंच नव्हतं. ती पुन्हा म्हणाली, दादा जेवून घ्या ना, थंड होतंय ते जेवण. क्षणभर मी तिच्याकडे बघितलं आणि माझ्याच तंद्रीत असल्यासारखं म्हणालो, ठेवलंस ना ताट, जा आता. ती चाचपली. तिथून खालमानेनं निघून गेली. मी गीत पूर्ण केलं. जेवणाचा घास घेण्याआधी तिला बोलवलं. सुनीता, काय दादा? ती तत्काळ जवळ येत म्हणाली, काही आणू का? आणि तिनं माझ्या ताटाकडे पाहिलं. मी अजून एकही घास घेतला नव्हता. का हो दादा, अजून जेवण तसंच? हे बघ सुनीता, मी जेवणासाठी उठून हात धुतला व ताटावर बसता म्हणालो, हे बघ, तू ना जास्त त्रास घेऊ नकोस. तू तुझं ताट इथं ठेवून निघून गेलीस तरी चालेल, मला काही वाटणार नाही. पण लिहिताना मला मात्र व्यत्यय चालत नाही भाई. एकदा डोक्यातून एखादा शब्द गेला की पुन्हा दुसरा येत नाही. स्वस्थता वाटत नाही. बघ, तू नको काळजी करू. मी माझ्या पद्धतीनं जेवत जाईन आणि मला गार गरम तसा काही फरक पडत नाही, एवढंच लक्षात ठेव. बरं दादा, ती म्हणाली. मला वाईटही वाटलं, पण जिव्हाळ्याचं माणूस होतं ते. तिला काही वाटलं नाही. नंतर लिहिताना मला सहसा अडथळा येणार नाही याची कायम ती काळजी घेत आली. ती आपलं घरकाम करून मला भेटायला येणाऱ्या सर्वच लोकांची उत्तम प्रकारे देखभाल करायची. नंतर तिनं माझ्या अनमोल गीतांना लिहून झाल्यावर त्याचे व्यवस्थित लेखन करायलाही माधवरावांना मदत करायला सुरुवात केली. अशी माधवराव गायकवाडांच्या घरातील सगळी जणच माझ्या जिव्हाळ्याची बनून गेली. आता माझी गाणी कागदाच्या रूपानं जगाला देणारी 2च माणसं माझ्या आयुष्यात होती. एक माधवराव गायकवाड आणि दुसरी माझी पत्नी शांताबाई. माधवराव गायकवाड भेटण्याच्या आधीपासून माझ्या जिव्हाळ्याचं एक माणूस नगरमध्ये होतं. ते म्हणजे दादासाहेब तात्याबा रुपवते. ते स्टेशन रोडला वास्तव्याला होते. लोखंडी पूल ओलांडला की त्यांचं निवासस्थान येई. भोवरी चाळ नावाचा एरिया होता लागूनच. जवळपास दलितांची वस्तीच होती ती. दादासाहेब एक बोहऱ्याचा बंगला होता, तिथे राहत असत. जवळच कैसरी म्हणून ब्राह्मणाचं कुटुंब होतं. दादांचे व त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. सदाशिव अमरापूरकरांचे वडील कैसरींकडे नेहमी यायचे. त्यांच्या शेजारी पठाण नावाचं मुस्लिम कुटुंब राहत असे. ती वस्ती अत्यंत शांत होती. स्टेशन रोडला जाणारा डांबरी रस्ता, तिथं लालबाग नावाच्या बंगलीजवळून उजवीकडे दादांच्या निवासस्थानाकडे लहानसा साधी वाट असल्यासारखा रस्ता जाई. दादांच्या बंगल्याचं नाव होतं जेतवन. त्या भागात लालबागमध्ये S.K. साळेमामा, प्रभाकरराव रुपवते, नामदेवराव स्त्रावदे हे राहत असत. नगरमधील माझ्याशी जवळीक साधून व मला जपणारी अजून बरीच मंडळी होती. त्यात माळेवाड्यातील तात्यासाहेब विधाते म्हणजेच KB विधाते होते. कॉम्रेड भास्करराव जाधव यांचं ऑफिस माळेवाडा वेशीतून आत गेलं की डावीकडे माडीवर होतं. ते वसंत टॉकीजवळ RD पवार साहेब आणि ते काही अंतरावरच जवळजवळ राहायचे.
तसेच भिंगारीतील कौशल्याबाई कांबळे होत्या. भिंगारविषयीच्या अलीकडून काही अंतरावर राहणारे एजी शिंदे होते आणि इतरही बरीच मंडळी होती. त्यात अर्जुनराव सदाफुले, आर.एम. कांबळे, के.एस. भगत सर आणि गौतम नगरचे सुधाकर साळवे, जी.टी. राजगुरू, सुरेश साळवे, दादू साळवे गायक, किसन भोसले, सिद्धार्थनगरचे भैया गायकवाड, बाळ साळवे हे गायक, एकेश कांबळे, सुमेध क्षीरसागर अशी बरीच कार्यकर्ती मंडळी होती जी मला सहकार्यास तयार असायची. ज्यात जे.बी. निकुम सरांचा फार मोठा वाटा असे. कॉम्रेड भास्करराव जाधव यांनी हे गीत वामनाचे हा अभ्यासपूर्ण गीतसंग्रहही प्रकाशित केलेला होता. माझ्या जीवनाचं अंग आणि माझ्याशी संपर्कात येऊन मला जोडली गेलेली खूप मंडळी आता वाढली होती. पुण्याला वामन कर्डक आणि पार्टीचा संच रेंज हिल येथे होताच. गायक नामदेव कांबळे व इतर जण बऊरला देवराम भवार गुरुजी माझी गाणी गात होते. अंबरनाथला विष्णू सोनवणे, उल्हासनगरला पांडुरंग सोनवणे कोरगे गात होते. कोल्हापूरला जगदीश ऐंगळे, कोल्हापुरातच कांबळे नावाची भगिनी गात होती. पंडित घराणे बाबासाहेबांची गाणी गाई. एकदा मी कराडचा कार्यक्रम स्वीकारला, तो केवळ वामन होवाळ यांच्या पत्रामुळे. त्या कार्यक्रमात मी गीत गायलं, जुने सारे सारे गाडले भीमाने. जुने सारे सारे गाडले भीमाने, जुने सारे सारे गाडले भीमाने, ताट अमृताचे वाढले भीमाने, ताट अमृताचे वाढले भीमाने. जुलमी चाकरीचे आणि भाकरीचे, जुलमी चाकरीचे आणि भाकरीचे, प्रश्न पामरांचे ताडले भीमाने, ताट अमृताचे वाढले भीमाने. गुलामीची वेळी तोडली भीमाने, रूढी रांगड्यांची जोडली भीमाने. गुलामीची वेळी तोडली भीमाने, रूढी रांगड्यांची जोडली भीमाने. इथे माणसाला हीन लेखणारे, इथे माणसाला हीन लेखणारे, ग्रंथ जाड जाड फाडले भीमाने, ताट अमृताचे वाढले भीमाने. शिक्षणाची बंदी होती जयाना, विकासाची संधी कुठली तयाना. शिक्षणाची बंदी होती जयाना, विकासाची संधी कुठली तयाना. ज्ञान प्राप्तीसाठी देशी परदेशी, ज्ञान प्राप्तीसाठी देशी परदेशी, अशा लेकरांना धाडले भीमाने, ताट अमृताचे वाढले भीमाने. गिरणी मजुरांचे घाम गाळण्याचे 12 तास होते 8 तास केले. गिरणी मजुरांचे घाम गाळण्याचे 12 तास होते 8 तास केले. मजूर मंत्री होता तेव्हा भीम माझा, मजूर मंत्री होता तेव्हा भीम माझा, फरमान ताजे काढले भीमाने, ताट अमृताचे वाढले भीमाने.
गुलामीच्या पोटी जन्म पावलेला, गुलामीत वामन होता गावलेला. गुलामीच्या पोटी जन्म पावलेला, गुलामीत वामन होता गावलेला. हेरली भीमाने, हेरली भीमाने, हेरली भीमाने राष्ट्राची तिजोरी, तिजोरीत वाटे पाडले भीमाने. ताट अमृताचे वाढले भीमाने, जुने सारे सारे गाडले भीमाने, जुने सारे सारे गाडले भीमाने. ताट अमृताचे वाढले भीमाने, ताट अमृताचे वाढले भीमाने, ताट अमृताचे वाढले भीमाने. लोकांनी टाळ्या दिल्या, लोकांनी टाळ्या दिल्या, पण पाऊस आला आणि कार्यक्रम उधळला गेला. कार्यक्रम हिंदू समाजात होता, कार्यक्रम हिंदू समाजात होता. पाऊस आला, कार्यक्रम उधळला, तरी कार्यकर्त्यांनी मात्र माझी संपूर्ण रक्कम मला दिली. अनुभवांचा खजिना वाढतच होता. मुळाव्याला भंतेजी धम्मसेवक हे होते. मुळाव्याला एकदा तिकिटावर काम करीत असताना शांता, प्रतापसिंग बोदडे आणि मायाबाई माझ्यासोबत होते. संच अकोल्याचा होता. 10-15 हजार रुपये भंतेजींना मिळाले. आम्ही विनामूल्य गायले. कलावंतांना मात्र पैसे द्यावे लागले. मुळाव्याला भव्य विहाराचे काम चालू होते. धमाला अशी साथ देता आली. रविचंद्र हडसनकर त्यावेळी तिथं होते. हिंगणीच्या बुद्ध विहारासाठी सुद्धा मी कार्यक्रम दिला होता. आता माझं नागपूरला जाणं पक्क बनलं होतं. दीक्षाभूमीवरून लोक परतले की अकोल्यातच थांबतात. माझा सभा आणि गायनाचा कार्यक्रम ठरलेलाच असतो. हजारो लोकांचं दर्शन घडतं. हिंगणीला लखोजी शिरसाट, दर्यापूरला मोहन पाखरे, अमरावतीला सुदाम सोनुले यांनी संयोजन केलेले असते. संबोधीच्या साहित्यिकांचेही 2 कार्यक्रम मी केले. त्यातल्या एका कार्यक्रमाला प्रतापसिंग बोदडे आणि रघु पडवळ होते. आता माझ्या जीवनक्रमासोबतच बऱ्याचशा गोष्टी घडत चालल्या होत्या. दादासाहेब रुपवते यांच्यामुळेच लक्ष्मण केदारला, श्रावणी यशवंतेच्या पत्नीला व मला मानधन सुरू झालं. त्यांनीच मला सरकार मान्य किरकोळ केरोसिन विक्रीचा परवाना मिळवून दिला. त्यातही पुरेशा कोट्या अभावी भागत नव्हतं, कारण आता माझा परिवार वाढलाय. मी, माझी पत्नी शांता, मुलगा रवींद्र, सुनबाई शकुंतला कांबळे आणि नातू वैभव. प्रतापसिंग बोदडे काहीतरी देतो, बाकी मला काही उत्पन्नाची सोय नाही. मी गाईल तेवढंच. हळूहळू वयही वाढू लागले. आता काय करायचं. माझं नाव सर्वत्र करायला अनेकांनी साथ दिली. दलित आनंदांनी माझी अनेक गाणी गाऊन वामन मराठवाड्यात पोहोचवलाय. विदर्भात कृष्णा शिंदे, नागोराव पाटणकर, किसन खरात, पूर्वी श्रावणी यशवंतेही गात होता. ताराचंद रुकेही गातोय. भुसावळ, चाळीसगाव, नांदगाव, मनमाड, हरेगाव यांच्या जीवावर वामन पुढं आला. औरंगाबादचे केडी पवार, गंगाधर गाडे आणि विविध मोहल्ल्यांनी मला आर्थिक सहाय्य केले. आता कर्मचारी संघटनासुद्धा माझे कार्यक्रम ठरवू लागले आहेत. माझं गाणं परिणामकारक होण्यासाठी मला वाचून नाही, माझं गाणं आवाजातून ऐकल्यावरच खरा वामन कळतो हे मला अखंड रवानं सांगावं वाटतंय. अरे मला ऐका तरच मी कळेन. खरंच मला ऐका तरच वामन तुम्हाला खुलवेन.
माझी पुस्तकं निघायच्या आधीच डॉक्टर गंगाधर पानतावणे यांच्याकडून विद्रोहाचे पाणी पेटते आहे या ग्रंथात माझी दखल घेतली आहे. मुंबईच्या साहित्य संमेलनात अमेरिकेच्या भगिनी डॉक्टर एलिनार झेलिएट यांनी त्यांच्या भाषणात माझा भरपूर गौरव केलेला आहे. वामन निंबाळकर, बी विजोदळे, प्राध्यापक ऋषिकेश कांबळे, प्राध्यापक रविचंद्र हडसनकर यांनी माझ्या गीतांवर परीक्षणे लिहिलेली आहेत. धुळ्याचे प्राचार्य खैरनार यांनी दिवाळी अंकात माझ्या 10 कविता प्रसिद्ध केल्या, ज्या नवकाव्य होत्या आणि माझ्यावर खास लेखही लिहिला. आताही माझ्यावर अनेक जण लिहितच असतात, पण त्यांचे संदर्भ माझ्याकडे येत नाहीत. ती कात्रणेही मला मिळत नाहीत. परभणीचे प्राध्यापक नारायण बुलंगे यांनी प्राध्यापक हडसनकर यांच्या मदतीनं माझ्या गीतांवर प्रबंधिका, लघु शोध निबंध लिहून एम.फिल मिळवली. बाळासाहेब घोराळे यांनी पत्रकारितेसाठी वामनकडे रेखाटलाय. अनेक मान्यवरांनी माझी व माझ्या गीतांची तसेच लेखनाची दखल घेतली. त्यात दया पवार, बाबूराव बागुल हे नाशिकचे सुप्रसिद्ध दलित साहित्यिक, प्राध्यापक केशव मेश्राम, अर्जुन डांगळे, प्राध्यापक अरुण कांबळे, राजा ढाले, नामदेव ढसाळ, त्र्यंबक सपकाळे, भाऊ पंचभाई, डॉक्टर यशवंत मनोहर, डॉक्टर भाऊ लोखंडे, प्रल्हाद चेंदवणकर, प्राध्यापक रतनलाल सोनग्रा हे मूळ नगरचे, प्राध्यापक रविचंद्र हडसनकर, डॉक्टर सदाकर आडे, शरणकुमार लिंबाळे, वामन होवाळ, अण्णाभाऊ साठे, योगीराज वाघमारे, डॉक्टर निर्मल कुमार फडकुले, डॉक्टर भालचंद्र फडके, प्राचार्य जनार्दन वाघमारे, प्राचार्य प्रई सोनकांबळे, प्राध्यापक फमो शिंदे, नादो महानूर, विजयकुमार गवई, रामदास फुटाणे, वामन निंबाळकर, जवी पवार, बंधू माधव, रावसाहेब कसबे, लहू कानडे, बापूसाहेब भापकर, पु ल देशपांडे, डॉक्टर युम पठाण, डॉक्टर नागनाथ कोत्तापल्ले, प्राध्यापक सुखराम हिवराळे, कुसुमाग्रज आणि डॉक्टर गंगाधर पानतावणे यांनी माझ्या लेखणी आणि वाणीचं कौतुक केले. नांदगावचे समर्पितचे संपादक रमेश कदम, शाहीर फरांदे हे माझे जवळचे स्नेही बनलेत. 1943 पासून मी लिहितोय, गातोय मी. पुस्तक रूपाने माझी गीते कोण प्रकाशित करील अपेक्षा आहे, पण आज माझ्याकडे काहीच उत्तरं नाहीत. शाहीर दत्ता साबळे यांचा परिचय झाला ते उमरखेड येथे. तिथला कार्यक्रम सकाळी टोलेजंग झाला की माझ्या कार्यक्रमामुळे थिएटर बंद पडले. अवतीभोवतीच्या खेड्यातून लोक गाड्या घेऊन आले होते. त्या कार्यक्रमाच्या वेळी हडसनकर सर आणि बरीच मंडळी होती. तिथं ओळख झाली. जय भीम सर आणि बरीच मंडळी होती. जय भीमवाल्या गोड कवी गायकांची. तोच कलावंत शाहीर दत्ता साबळे मातंग समाजातला असला तरी बाबासाहेबांच्या विचारांशी ठाम असणारा. त्याचं गाणं नेहमीच कानात घुमायचं. अरे मांगू तुला कितीदा सांगू, त्या विभागातला तो प्रसिद्ध भीमगीत गायक होता, माझ्या आदराचा मानकरी. तसे भीमराव कर्डक आंबेडकरी चळवळीतील आद्य कवी, जलसाकार. मुंबईत गाणारे जलसाकार शाहीर घेगडे, शाहीर आगळे, कांबळे, भोसले असे. खरं समाज जागृतीचं काम त्यांनीच केलं. आम्ही त्यांच्या पायाची पायधूळ देखील नाही. त्यांच्यानंतर आमची पिढी होती. माझ्यासह राजानंद गडपाहिले, श्रीधर ओव्हळ, सदानंद वांद्रे, धर्मदास मोहिते, नागपूरचे नागोराव, दीनबंधू, दलितानंद, लक्ष्मण केदार, कवी दीनबंधू व श्रीधर सोडून आम्ही सगळे गायकच. असा माझा मार्ग चालूच आहे. लोक माझ्या जीवाचं गीत या गाण्याला प्रथम पसंती देऊ लागलेत. पैठणला तेच झालं. तिथं एका फौजदारानं मला ते गाणं गायला लावलं, जीवाचं गीत. माझ्यानंतर कव्वालाने सुद्धा गायलं नाही. आता माझ्या लक्षात आलंय, माझं गाणं म्हणजे भैरवी. माझ्यानंतर गाणं म्हणजे अवघडच काम.
माझा आवाज थांबला की मैफिल थांबते. त्याच गावात दुसऱ्या दिवशीचा अनुभव. एक सिंधी बांधवानं म्हणजे मित्रानं भर चौकात कार्यक्रम ठेवला. जीवाचं गाणं ऐकण्यासाठी लोकांना 3 तास ताटकळत बसावं लागलं. वंदन गीत झालं आणि सिंधी मित्र म्हणाला, सिर्फ जीव का गीत गाव और प्रोग्राम खत्म करो, असं म्हणून त्यानं विदायगीही देऊन टाकली मला. मी जीवाचं गीत तेवढंच गायलं आणि कार्यक्रम संपवला. माझ्या आयुष्याची सायंकाळ आता जवळ येऊ लागली. मला गाताना सुद्धा साथ सोबतीची चांगलीच गरज वाटू लागली. आता पूर्वीची चपळाई अंगात राहिलेली नाही. पण मन म्हणतं, भरपूर मजा घेतलीस की जिंदगीची. आणि मला ते खरंच जाणवू लागले आताशा. मुंबईला असताना म्हणजे शिवडीला नोकरी करताना वस्तीत माझ्या एवढा फॅशनेबल कुणीच नसावा. माझ्या डोक्यात सिनेमातला हिरो होण्याचं वारं होतं ना. मी खरंच एखाद्या हिरोसारखा राहायचो. कधी चुडीदार पायजमा शर्ट तर कधी पठाणी सलवार असे विविध कपडे मी त्या काळात वापरले. तो एकेकाळचा माझा रुबाब होता. पण आता माझा दिनक्रम साचेबंद झाला आहे. 15 ऑगस्ट 1991 वयाच्या 70व्या वर्षात पदार्पण करतोय आज मी. माझी लेखणी, वाणी आणि प्रकृती खणखणीत आहे. इतक्या जीवन संघर्षातूनही माझा जीवनक्रम ठरवून टाकलाय. वृद्धत्वाकडे झुकणाऱ्या प्रत्येकानं तो ठरवलाच पाहिजे असं माझं मत बनलंय. तर मी रोज 1 तास आसनं करू लागलोय. सकाळी 6च्या आत माझी थंड पाण्याने आंघोळ करतो आणि सकाळी स्वच्छ हवेत पायी चालून येतो. न्याहारी करतो. दुपारी 12च्या आत जेवतो आणि आराम करतो. मिळेल तो वेळ नातवाबरोबर म्हणजे त्याच्याशी खेळण्यात घालवतो. ती दुधावरची साय आहे. नातवाबरोबर खेळण्यातली मजा काही औरच असते. त्यानं ठो करून बंदूक मारताच माझं उतानं पडणं, मेलो रे करणं, त्यानं दंडात खोटी सुई टोचताच माझं नीट होणं. तो शांताबरोबरही हाच खेळ खेळतो तेव्हा मला हसू आवरत नाही. सगळा क्षीण जातो. पण माझं शरीर त्यानं किती खस्ता खाल्ल्या आहेत, किती पाहिलं आहे, किती सोसलं आहे. आजारांसह सगळ्याच गोष्टींची यादी अगदी लांबलचक होईल. पण शरीराची एक भूक वाढली. त्याला कारण गेल्या काही वर्षापासूनचा माझा निद्रानाश आणि माझी शरीराची एक भूक म्हणजे रोज 1 क्वार्टर दारू पिण्याची. गेल्या बऱ्याच वर्षापासून मला हा निद्रानाशाचा त्रास सुरू झाला तेव्हा 4-4, 6-6 दिवस मला झोप येत नसायची. डोकं सुन्न व्हायचं, जड पडायचं, काही सुचत नसे. आणि मग मी झोपेच्या गोळ्या खायचो. पण त्या झोपेच्या गोळ्यांनी फार सुस्ती यायची. सतत पडून राहावं लागायचं. काहीच डोकं चालत नसे. फारच भयानक होत्या त्या गोळ्या. आणि त्या गोळ्या मला सोडाव्या लागल्या. नाईलाजानं मी दारू पिऊन झोपू लागलो. तंबाखू खात असे. दारूही पिऊ लागलो. कारण तंबाखूशिवाय लिखाण करणं अवघडच असतं माझ्यासाठी. सवय लागली ती. म्हणून आता माझ्या तोंडात सारखी तंबाखू असते. आता मी रोज सायंकाळी देशी दारूची क्वार्टर घेत असतो आणि लिहायला बसतो. क्वार्टर घेतली तर सकाळी दुपारी कधीही मी लिहू शकतो. वय परतोय. आता माझ्यात बराच बदल झाला आहे. जेवणाच्या बाबतीतही मी आता भरपूर समाधानी झालो आहे. आता कोणत्याही प्रकारचं जेवण मी आनंदाने जेवू लागलो आहे. आणि कितीही गडबड गोंधळ असला तरी माझं लिखाण चालूच राहतं. कधीही कुठेही मी लिहू लागलोय. अट फक्त त्या एका क्वार्टरची. माझा समाजकारणाचा अभ्यास चालूच असतो.
आता आयोजकांकडून माझी अपेक्षा बऱ्याच अंशी पूर्ण होऊ लागली आहे. चांगल्या ठिकाणी माझी राहण्याची जेवणाची व्यवस्था होत आहे.